लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण विज्ञान पुस्तकातील कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग समजून घेऊया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रोजेक्ट्स. आपला पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न पहिला, रिकाम्या जागांसाठी योग्य शब्द सुचवा. त्यातील पहिली रिकामी जागा ए पाहूया. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इटसेल्फ इज कॉल्ड ॲज ... प्रत्येक सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करतो. या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? याचे उत्तर आहे रिप्रोडक्शन. आता दुसरी रिकामी जागा बी पाहूया. ... अँड ... आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांची मुख्य लक्षणे कोणती आहेत? आपण शिकलो आहोत की वाढ आणि प्रजनन ही सर्वात महत्त्वाची लक्षणे आहेत. त्यामुळे या रिकाम्या जागेत ग्रोथ अँड रिप्रोडक्शन हा शब्द येईल. वाढ आणि प्रजनन. त्यानंतर सी पहा. द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ड्यू टू फूड इज कॉल्ड द ... ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अन्नामुळे सजीवांची जी वाढ आणि विकास होतो त्याला काय म्हणतात? अन्नाचे ग्रहण करून ऊर्जा मिळवणे म्हणजेच न्यूट्रिशन. त्यामुळे उत्तर आहे न्यूट्रिशन. आणि शेवटची रिकामी जागा डी. द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ ... आपण पाहिलं होतं की सर्व सजीवांचे शरीर लहानातील लहान घटकांनी बनलेले असते. ते घटक कोणते? बरोबर, सेल्स. त्यामुळे उत्तर येईल सेल्स. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा. बर्ड्स, फिश अँड ॲनिमल्स कॅन मूव्ह अँड चेंज देअर पोझिशन ऑन देअर ओन. शेड लीव्स as well as vehicles like tractors and bullock carts can also change their position. What are the important differences between these two types of movements? पक्षी, मासे आणि प्राणी स्वतःहून आपली जागा बदलतात. पण गळलेली पाने आणि ट्रॅक्टरसारखी वाहनेही जागा बदलतात. मग या दोन्ही प्रकारच्या हालचालींमध्ये मुख्य फरक काय आहे? विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर आधीच अगदी शॉर्ट देत आहे. यापेक्षा आणखी शॉर्ट केलं तर उत्तर चुकीचं होईल आणि शिक्षकांची बोलणी तुम्हाला खावी लागतील. मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही 2 स्पष्ट मुद्द्यांमध्ये लिहायचे आहे. पहिला मुद्दा. बर्ड्स, फिश अँड ॲनिमल्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. दे मूव्ह टू गेट फूड, प्रोटेक्शन, शेल्टर अँड इन रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. म्हणजेच सजीव अन्नासाठी, निवाऱ्यासाठी किंवा संरक्षणासाठी स्वतःहून हालचाल करतात. दुसरा मुद्दा. शेड लीव्स अँड व्हेइकल्स आर नॉन लिव्हिंग थिंग्स. दे मूव्ह ओनली बिकॉज ऑफ एक्सटर्नल फोर्सेस लाईक विंड, ग्रॅव्हिटी ऑर ह्युमन एफर्ट. म्हणजेच पाने किंवा वाहने ही निर्जीव आहेत. ती स्वतःहून हलत नाहीत. वाऱ्यासारख्या किंवा इंजिनसारख्या बाह्य शक्तीमुळे ती हलतात. चला, आता यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे. जर्म्स ऑफ मेनी डिसीजेस आर एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. दे आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस? व्हॉट डू यू थिंक? एक्सप्लेन हाऊ यू डिसाइडेड दिस. आजारांचे जंतू अत्यंत सूक्ष्म असतात. डोळ्यांना दिसतही नाहीत. मग असे सजीव प्रजनन करतात का? येस, मायक्रोस्कोपिक डिझीज जर्म्स डू रिप्रोड्यूस. होय, ते प्रजनन करतात.
They are living organisms. And all living organisms produce others like themselves. ते सजीव आहेत आणि सर्व सजीव स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करतात. Therefore, germs also reproduce. लक्षात ठेवा, सजीव आकाराने कितीही लहान असला तरी प्रजनन हे त्याचे मुख्य लक्षण असतेच. हे उत्तर जितकं आवश्यक आहे तितकंच ठेवलेलं आहे. यापेक्षा शॉर्ट उत्तर करणं योग्य ठरणार नाही. आता आपण पुढील भागाकडे वळूया. प्रश्न 4. Explain that animals like rats, cats, and dogs show awareness of their surroundings through their behavior. Write down your experiences about it and observations of how they behave in different situations. उंदीर, मांजर आणि कुत्रे सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव कशी दाखवतात? तुमचे अनुभव लिहा. तुम्ही तुमच्या आजूबाजूला हे प्राणी नक्कीच पाहिले असतील. परीक्षेत तुम्ही तुमचे निरीक्षण खालीलप्रमाणे नोंदवायचे आहे. डॉग. कुत्र्याला अन्न किंवा ओळखीचे माणूस दिसले की तो शेपटी हलवतो आणि अनोळखी आवाज ऐकला की भुंकतो. कॅट. चित्रात दाखवल्याप्रमाणे धोका जाणवला की मांजर झाडावर चढते किंवा पळून जाते. रॅट. इट क्विकली रन्स अँड हाइड्स व्हेन इट हिअर्स अ साऊंड ऑर सेन्सेस मूवमेंट. उंदीर थोडासा आवाज जरी झाला तरी लगेच पळून लपून बसतो. अशा प्रकारे हे प्राणी चेतनेला प्रतिसाद देतात. आता पुढचा म्हणजेच 5वा प्रश्न पाहूया. हा खूप सोपा आहे. प्रश्न 5. Make a list of different types of animal movements along with the animals that move in those ways. प्राण्यांच्या हालचालींचे प्रकार आणि तशी हालचाल करणाऱ्या प्राण्यांची नावे आपल्याला लिहायची आहेत. याचे उत्तर तुम्ही यादी करून लिहायचे आहे. वॉकिंग, चालणे. डॉग्स, काउज, बफेलोज, एलिफंट्स, ह्यूमन्स. जंपिंग, उड्या मारणे. डॉग्स, फ्रॉग्स, ह्यूमन्स. फ्लाइंग, उडणे. बर्ड्स, फ्लाईज, बटरफ्लाईज, मस्किटोज, पिजन्स. स्विमिंग, पोहणे. फिश, सी टर्टल्स, फ्रॉग्स. तुम्ही तुमच्या मनानेही यात प्राण्यांची नावे जोडू शकता. चला आता पुढचा प्रश्न समजून घेऊया. प्राण्यांबद्दल तर आपण पाहिलं. इथे एका सुंदर रोपाचे चित्र दिले आहे. चित्रात नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की रोपाची पाने सूर्याच्या दिशेने वाढत आहेत. कळीचे फूल होत आहे. मुळे जमिनीत पाण्याच्या शोधात वाढत आहेत आणि खोडाला इजा झाल्यामुळे तिथून डिंकाचा थेंब बाहेर येत आहे. यावरून आपला 6वा प्रश्न आहे. प्लांट्स रेस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. राईट डाऊन ॲज मेनी ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपिरियन्सेस ॲज यू कॅन विच डेमॉन्स्ट्रेट दिस. वनस्पती चेतनेला प्रतिसाद देतात हे सिद्ध करणारी तुमची निरीक्षणे लिहा. रेस्पॉन्स टू सनलाईट. फांद्या सूर्याच्या प्रकाशाकडे वाढतात. रेस्पॉन्स टू वॉटर. मुळे पाण्याकडे वाढतात. ब्लूमिंग ऑफ बड्स. कऱ्या उमलून त्यांचे फूल होते. रेस्पॉन्स टू इंजरी. इजा झाल्यास काही वनस्पती डिंक सोडतात. यापेक्षा उत्तर शॉर्ट केलं तर उत्तर अपूर्ण होईल. पुढे प्रश्न 7वा विचारला आहे. टर्टल्स स्टे इन वॉटर फॉर अ लॉंग टाइम. वाय डू दे कम टू द सरफेस रिपीटेडली and poke their heads out of the water? Fish, however, do not try this. Why? कासवे बराच काळ पाण्यात राहतात, पण ती श्वास घेण्यासाठी वारंवार डोके पाण्याबाहेर का काढतात? मासे तसे का करत नाहीत? Turtles breathe through lungs,
सो दे कम टू द वॉटर सरफेस टू ब्रीद एअर. कासवांना फुफ्फुसे असतात. त्यामुळे हवेतील ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांना पाण्याबाहेर यावेच लागते. फिश ब्रीद थ्रू गिल्स, which take dissolved oxygen from water. Therefore, fish do not need to come to the surface to breathe. माशांना कल्ले असतात, जे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषून घेतात. त्यामुळे त्यांना पाण्याबाहेर येण्याची गरज नसते. चला, आता यानंतर एक मस्त कोडं सोडवूया. प्रश्न 8 पहा. बेडकाचे जीवनचक्र विस्करित क्रमाने चित्रांच्या स्वरूपात दिले आहे. आपल्याला चौकटीत योग्य क्रमांक देऊन त्यांचा क्रम लावायचा आहे. सर्वात पहिला टप्पा कोणता असतो? अंडी. त्यामुळे 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या अंड्यांच्या पुंजक्याच्या चित्राखालील चौकोनात 1 क्रमांक येईल. त्यातून काय बाहेर येते? टॅडपोल. त्यामुळे पहिल्या चित्रातील टॅडपोलच्या चौकोनात 2 क्रमांक येईल. त्यानंतर त्या टॅडपोलला मागील पाय फुटतात. त्यामुळे चौथ्या चित्राखाली 3 क्रमांक येईल. मग त्याची शेपटी हळूहळू छोटी होते आणि तो बेडकासारखा दिसू लागतो. त्यामुळे 5व्या चित्राखाली 4 क्रमांक द्या. आणि शेवटी तयार होतो तो पूर्ण वाढ झालेला प्रौढ बेडूक. त्यामुळे 2ऱ्या चित्रातील मोठ्या बेडकाखाली 5 क्रमांक येईल. म्हणजेच तुमच्या चौकटीत डावीकडून उजवीकडे अनुक्रमे 2, 5, 1, 3, 4 असे क्रमांक येतील. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 9. खालील गोष्टींचे सजीव आणि निर्जीव गटात वर्गीकरण करायचे आहे. लिव्हिंग गटात येतील बटरफ्लाय, फिश आणि ट्री. नॉन लिव्हिंग गटात येतील स्टोन, बायसिकल, बुक, एअर, काईट आणि बस. आता आपण स्वाध्यायाच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न 10. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. यात 2 उपप्रश्न आहेत. त्यातील ए प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑन द ॲनिमल्स वेन देर इज अ ड्राउट अँड देर इज नो फूड ऑर वॉटर अवेलेबल फॉर देम. दुष्काळ पडल्यास आणि अन्न पाणी न मिळाल्यास प्राण्यांवर काय परिणाम होतो? तुम्ही उत्तर लिहाल. They become weak, their growth stops, and some may die. ते कुमकुवत होतात, त्यांची वाढ थांबते आणि काहींचा मृत्यूही होऊ शकतो. Many animals also move to other places in search of food and water. अनेक प्राणी अन्न पाण्याच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. आता बी प्रश्न. प्रश्न आहे, A tiger cub grows. Does it also develop? Explain this statement. वाघाच्या बछड्याची वाढ होते, पण त्याचा विकासही होतो का? याचे उत्तर असे लिहा. Yes, a tiger cub not only grows but also develops. Growth means an increase in size and weight. Development means its body matures and it learns skills like walking, running and hunting. वाढ म्हणजे फक्त शरीराचा आकार वाढणे, पण विकास म्हणजे शरीराची परिपक्वता आणि चालणे, धावणे, शिकार करणे यांसारखी कौशल्ये आत्मसात करणे. हे चित्रांवरून अगदी स्पष्ट होते. आता पाठाच्या अगदी शेवटी तुम्हाला एक छानसा प्रोजेक्ट म्हणजेच प्रकल्प दिला आहे. प्रकल्प काय आहे? टॉक टू द एल्डर्स अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम देम अबाउट वेअर अँड हाऊ नॅचरल गम इज ऑब्टेन्ड अँड व्हॉट अदर सबस्टन्सेस आर ऑब्टेन्ड इन द सिमिलर वे. मोठ्या व्यक्तींशी बोला
आणि नैसर्गिक डिंक कसा मिळवला जातो व इतर कोणते पदार्थ असे मिळतात याची माहिती गोळा करा. याची माहिती तुम्ही अशी नोंदवू शकता. हा प्रकल्प तुम्ही स्वतः तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलून नक्की पूर्ण करा. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून घेतला आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. भेटू पुढच्या स्वाध्यायामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.